श्री स्वामी समर्थ। तर आज वैकुंठ चतुर्दशी, तर हरिहर भेट। तर आज आपण अशा पद्धतीने पूजा करून घेतलेली आहे। शिवशंकरांना तुळशीपत्र वाहिलेलं आहे आणि विष्णूंना बेल वाहिलेलं आहे। तर ही वर्षातून एकदाच अशी भेट होते विष्णू आणि शिवशंकरांची। तर ही रात्री 12 नंतरची पूजा आहे, कारण ही 12 नंतरच ही पूजा करायची असते। तर इथे आपण प्रथम गणपतीची पूजा केलेली, त्यानंतर इथे शिवशंकरांची पूजा केलेली आहे, शंकरांना तुळस वाहिलेली आहे। त्यानंतर इथे आपण विष्णूंची बाळकृष्णाची पूजा केलेली आहे, त्यांना बेलपत्र वाहिलेलं आहे, तुळस वाहिलेले आहे। नैवेद्य इथे आपण साखरेचा दाखवलेला आहे, केळीचा नैवेद्य दाखवलेला आहे, पंचामृताचा नैवेद्य दाखवलेला आहे आणि ते गणपती बाप्पांना गुळखोबऱ्यांचा नैवेद्य दाखवलेला आहे। तर अशा आपण पंचोपचार पूजा केलेली आहे। तर अशा प्रकारे आपली इथे वैकुंठ चतुर्दशीची पूजा संपन्न झालेली आहे। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। आज असलेल्या वैकुंठ चतुर्दशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर आज आपण वैकुंठ चतुर्दशीची आपण पूजा करून घेणार आहोत। तर आता रात्रीचे वाजलेत 11 आणि आपण आता पूजा करून घेणार आहोत। ही पूजा आपण 12 वाजता करणार आहोत, पण तोपर्यंत आपण सर्व आवरून घेणार आहोत। म्हणजेच आपण देवांना आंघोळ वगैरे घालून घेणार आहोत, आसन देणार आहोत। तर इथे आपण सर्व तयारी करून ठेवलेली आहे, पाहू शकता। इथे तुळस वगैरे आणलेली आहे, बेलपत्र आहे, आवळा आहे, फुलं आहेत, अक्षदा आहेत, रांगोळी काढलेली आहे। आता आपण इथे स्नानासाठी पंचामृत घेतलेलं आहे, पाणी घेतलेलं आहे, प्रसादासाठी गुळखोबरं घेतलेलं आहे, केळी घेतलेली आहे, साखर घेतलेली आहे आणि तसेच आपण इथे घेतलेले आहेत 14 दिवे। तर आज विशेष महत्त्व आहे, आपण हे दिवे लावायचे आहेत रात्रीच्या 12 वाजता, सर्वकडे दिवे लावणार आहोत। तर चला आपण आता स्नान घालून घेऊया देवांना। तर प्रथम आपण गणपतीला स्नान घालणार आहोत। तर इथे आपण गणपतीची मूर्ती किंवा सुपारी तुम्ही घ्यायची आहे आणि प्रथम आता आपण गार पाण्याचं स्नान घालणार, पाण्याचं स्नान घालणार आहोत। ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः असं म्हणत आपण स्नान घालायचं आहे। आता आपण इथे पंचामृत घेतलेलं आहे, आता पंचामृतानं स्नान घालायचं आहे। ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः। आता आपण इथे गरम पाणी घेतलेलं आहे, तर इथे गरम पाण्याचं आपण स्नान घालून घ्यायचं आहे बाप्पाला। ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः। तर हे गरम पाण्याने आपण स्नान घालून घेतले। आता आपण एक रुमाल घेतलेला आहे, तर बाप्पाला आपण पुसून घेऊया। तर आपण आता इथे गणपती बाप्पांना आसन देऊया। तर इथे अक्षदा आणि नागिनीची 2 पानं ठेवलेत आणि इथे अक्षदा हळदी कुंकू हे केलेलं आहे, वाहिलेलं आहे आणि बाप्पांना आसन दिलेलं आहे। आता आपण शंकरांची हे करूया। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। पाण्याचं स्नान घातलेलं आहे, आता आपण पंचामृताचं स्नान घालूया। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। आता आपण गरम पाण्यानं स्नान घालूया। ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय। आता आपण पुसून घेऊया।
आता आपण शंकराच्या पिंडीला आसन दिलेलं आहे, खाली अक्षदा ठेवलेल्या आहेत आणि आपण पिंड ठेवून दिलेले आहे. आता आपण बाळकृष्णांना अंघोळ घालून घेऊया, स्नान घालून घ्यायचं आहे. तर पहिल्यांदा पाण्याने ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासु. आता आपण पंचामृताचं स्नान घालूया. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. आता आपण गरम पाण्याचं स्नान घालूया. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. तर आपण आता छान अशी स्नान घालून घेतलेलं आहे. आता पुसून घेऊया आणि आसन देऊया. तर आपण आता इथे आसन देऊया बाळकृष्णांना. तर असं आपण आसन देऊन घेतले. आता आपण पूजा करून घेणार आहोत. तर आपण आता पूजा करून घेऊया. तर प्रथम आपण दीप लावून घेऊया, तुपाचा दीपक लावून घेऊया. तर इथे आपण तुपाचा दिवासा लावलेला आहे आणि आता आपण तो प्रज्वलित करून घेऊया. तर इथे आपण दीप प्रज्वलन केलेलं आहे आणि आता आपण पूजा करून घेणार आहोत. तर आता आपण प्रथम गणपती बाप्पांची पूजा करून घेऊया. कुंकुम समर्पयामि, हळद कुंकुम समर्पयामि, अक्षदम समर्पयामि. आपण गणपती बाप्पांना फूल अर्पण करूया. गणपती बाप्पा पुष्पम समर्पयामि. तर गणपती बाप्पांना आपण फूल अक्षदा सर्व समर्पण केले. आता नैवेद्य दाखवून देऊया. इथे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आहे. तर आपण आता फुलाच्या साहाय्याने नैवेद्य. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम प्राणाय स्वाहा, अपनाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, समनाय स्वाहा, उदानाय स्वाहा, ब्रह्मण्यमृतत्वाय स्वाहा. नैवेद्य समर्पयामि. आता गणपती बाप्पांचं झालं. आता आपण शंकराची पूजा करून घेऊया. तर इथे आपण शंकरांना वस्त्र वगैरे घालून घेतलेले आहे. आता आपण इथे भस्म लावून घेऊया. त्यानंतर आपण इथे अक्षदा कारण शंकराच्या पिंडीला हळदी कुंकू व्हायचं नाहीये, तर अक्षदा आपण समर्पयामि करूया. अक्षदा समर्पयामि, अक्षदम समर्पयामि. त्यानंतर आपण त्यांना एक बेलपत्र वाहूया. बेलपत्र समर्पयामि. एक फूल वाहूया. फूल समर्पयामि. धूपम समर्पयामि. अशा प्रकारे आपण शंकरांची पूजा करून घेतलेली आहे. आता आपण बाळकृष्णांची पूजा करूया. आपण इथे शंकरांना नैवेद्य दाखवून घेऊया. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम प्राणाय स्वाहा, अपनाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, समनाय स्वाहा, उदानाय स्वाहा, ब्रह्मण्यमृतत्वाय स्वाहा. नैवेद्य समर्पयामि. शंकरांना नैवेद्य दाखवलेला आहे भगवान. आता आपण विष्णूंची पूजा करून घेऊया. आपण इथे आता हळदी कुंकू समर्पयामि. हळदी कुंकू व्हायचं आहे. त्यानंतर अक्षदा समर्पयामि.
पुष्पम समर्पयामी. आपण वस्त्र वगैरे घालून घेतलेलं आहे बाळकृष्णांना. इथे पंचामृताचा नैवेद्य आपण आहे. तर आज खास विशेष आपण हे जे आवळं आहे ते आपण विष्णू बाळकृष्णांना व्हायचं आहे. आणि पुष्पम समर्पयामी, धूपम समर्पयामी. आता नैवेद्य दाखवून घ्यायचे. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात्. ओम प्राणाय स्वाप्नाय व्यानाय समनाय उदनाय ब्रह्मण्यमृतत्वाय नैवेद्य समर्पयामी. अशा प्रकारे आपण नैवेद्य दाखवून घेतलेलं आहे. आता जे 12 नंतरची पूजा आहे ते आपण इथे हे तुळशीपत्र आहेत, इथं बेलपत्र आहेत, हे आपण 12च्या नंतर हे व्हायचं आहे आपण. आणि 108 नाव घेत आपण विष्णूंना बेलपत्र व्हायचं आहे. आणि तुळशीपत्र विष्णूंची नावं घेत शंकराला व्हायचे. तर हे 12 नंतर आपण करतोय. आता आपण इथे हे दीप प्रज्वलन करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण बेल आणि तुळस वाहणार आहोत. तर ही खूप मोठी अशी वैकुंठ हरिहर भेट असते. तर आपण आता प्रज्वलित करून घेऊया. तर पहा असं सर्व आपण प्रज्वलन करून घेऊ. तर इथे पाहू शकता आपण सर्व प्रज्वलन करून घेतलेलं आहे. आता आपण इथे बेल आणि तुळस वाहणार आहोत. आता 12 वाजलेले आहेत. तर आता हरिहर भेट आपण करणार आहोत, म्हणजेच तुळस आणि बेल वाहणार आहोत शंकराला. तर आपली सर्व पूजा इथे संपन्न झालेली आहे. सर्व पूजा करून घेतलेली आहे. आता फक्त राहिले आपल्याला 108 वेळा आपण आता नामावली अष्टोत्तर नामावली बोलणार आहोत आणि बेल आणि तुळस वाहणार आहोत. आता आपण इथे बाळकृष्णांना बेलपत्र वाहिलेले आहेत. 108 अष्टोत्तर नामावली म्हणत बेलपत्र वाहिलेले आहेत. आता आपण शंकरांना तुळशीपत्र वाहणार आहोत. ओम विष्णवे नमः. 108 नाम म्हणत आपण हे तुळशीपत्र 108 वेळा व्हायचे. तरी ती आपली सर्व पूजा करून झालेली आहे. 108 बेलपत्र वाहिलेले आहेत कृष्णाला, म्हणजेच विष्णूंना वाहिलेले आहेत. आणि त्यानंतर शंकरांना तुळशीपत्र वाहिलेले आहेत. तर आपली इथे पूजा संपन्न झालेली आहे. दिवे लावलेले आहेत. आता आपण हे सगळीकडे ठेवून देणार आहोत. आता आपण गणपतीची आरती आणि शंकरांची आरती करून घेणार आहोत. तर हरिहर भेट आपली शिवशंकरांची आणि विष्णूंची झालेली आहे. 12:15 वाजलेले आहे रात्रीच्या. आणि छान अशी आपली इथे पूजा संपन्न झालेली आहे. आता आपण आरती करणार आहोत. प्रथम गणपतीची आणि शंकरांची करून घेऊया. इथे आपली आरती करून झालेली आहे. कर्पूर आरती करून झालेली आहे. तर अशा पद्धतीने हरिहर भेट आपली वैकुंठ चतुर्थीची आपली पूजा संपन्न झालेली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. थँक्यू सो मच.